मित्रहो, गेल्या काही दिवसापासून शांत असलेल्या ऑपरेशन टायगरनं आता एकदम आणि अचानकपणे गती घेतलेली आहे. पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंप सदृश हालचाली वेग घेताना दिसत आहेत. त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एकूण 9 खासदारांपैकी 7 खासदार फुटणार आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामीलही होणार आहेत. तसे पाहिलं तर ही चर्चा तशी आधीपासूनच सुरू आहे, पण मागच्या काही काळामध्ये ही हालचाल थंडावलेली होती नव्हे, भाजपाच्या सूचनेनुसार ती काही काळासाठी थांबवलेली होती आणि ती आता अचानकपणे उसळून वर आलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढलेले दिल्ली दौरे हे त्यासाठीच आहेत असं देखील सांगितलं जाऊ लागलेलं आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठं खिंडार पाडण्याचं संपूर्ण कारस्थान दिल्लीमध्ये शिजलं जात आहे नव्हे, ते आता पूर्णपणे शिजलेलंही आहे. सध्या जी माहिती मिळते आहे त्यानुसार 7 जून रोजी दिल्लीमध्ये एक अत्यंत गुप्त बैठक झाली आणि या बैठकीसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 7 खासदार उपस्थित होते अशी चर्चा आहे. शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी या फोडाफोडीला अंतिम स्वरूप दिलेलं आहे. आणि मग या फुटीच्या बदल्यामध्ये बड्या खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान आणि इतर महत्वाच्या जबाबदाऱ्यांचं आमिष देण्यात आलेलं आहे. यामध्ये मराठवाड्यातील एका बड्या नेत्याचं नाव आघाडीवर आहे. मुंबईतले 2 खासदार जर सोडले तर उरलेले 7 खासदार कोणत्याही क्षणी नॉट रिचेबल होऊन आपला मार्ग बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळं या ऑपरेशनवर आता दिल्लीचाही शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जाऊ लागलं आहे. साहजिकच या हालचालीमुळे ठाकरे शिवसेनेमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. 7 खासदार फुटणार असल्याच्या चर्चेनं अवघड राजकारण ठरवून निघालेलं आहे. पण शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणतात कुणीही फुटणार नाही, कुणीही कुठं जाणार नाही, अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. पण यात कोणतंही तथ्य नाही. ज्यांना पक्ष सोडायचा होता ते आधीच गेलेले आहेत. उरलेले सगळे खासदार पक्षासोबत ठामपणे उभे आहेत. आता बघा, संजय राऊत हे असं सांगतात, पण या 7 खासदारांपैकी कुणीही समोर येऊन हे बोलायला तयार नाही. मग या खासदारांचं हे मौन काय सांगतं? बघा, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना याबाबत प्रश्न विचारला गेला तर त्यांनी त्याचं उत्तर देणं टाळलं. यावर प्रश्न विचारू नका, मौनम सर्वार्थ साधनम असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. म्हणजे मौन बाळगून सगळं काही त्यांना साध्य करायचं आहे हे तर दिसतं. या प्रश्नावर उत्तर देण्याचं टाळलं, पण त्यातच नेमकं उत्तर सुद्धा मिळून गेलं. जर अशा काही गुप्त हालचाली सुरू नसत्या तर त्यांनी तसं स्पष्टपणे सांगितलं असतं ना. उत्तर टाळण्यातच त्यांचं उत्तर आहे. शिवाय मौनम सर्वार्थ साधनम असंही त्यांनी म्हटलं आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ठाकरे शिवसेनेत आता वणवा पेटलेला आहे आणि या वणव्याची आग मातोश्रीच्या दिशेनं निघालेली आहे. हा राजकीय भूकंप आता अगदीच दृष्टीपथात येऊ लागलेला आहे. पण शेवटी काय हो, पळवापळवी, फोडाफोडी, खोकेबाजी हेच तर राजकारण. मित्र हो, अशा या घाणेरड्या अनैतिक राजकारणाबाबत तुम्ही काय म्हणाल ते मात्र जरूर सांगा. आणि आपण आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया जाता जाता सबस्क्राईब करावं. ही एक आपल्या नेहमीप्रमाणे माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.